नमस्कार, इंडियन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण हॉटेलसारखी चव असणारी दाल फ्राय घरच्या घरी कशी करायची ते बघू। 1 वाटी तुरीची डाळ, पाव वाटी हरभरा डाळ, दोन्ही डाळी एकत्र करून धुवून कुकरमध्ये शिजवून घ्याव्यात, शिजल्यावर घोटू नयेत। डाळीला वेगळी चव येण्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून धणे, 2 सुक्या मिरच्या बारीक कुटून घेतल्यात, डाळीला वेगळीच चव येते। 2 कांदे लांब पातळ चिरून घ्यायचे, त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्यात, 1 मोठा टोमॅटो उभा चिरून घ्यायचा, 1 डावभर तेल घेऊन त्यामध्ये 1 चमचा जिरे, चिरलेला कांदा व मिरच्या परतून घ्याव्यात। त्यात वाटलेलं आलं लसूण, लाल तिखट, गरम मसाला व हळद घालून परतावे। त्यात चिरलेला टोमॅटो घालून परतून शिजलेली डाळ घालावी। चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून डाळ चांगली उकळावी, जास्त पातळ नाही करायची, दाटच हवी। डाळीमध्ये 1 वाटी पाणी घालून डाळ व्यवस्थित उकळून घ्यायची। मग थोडा वेळ गॅस बंद करून झाल्यावर आपण वरून फोडणी देणार आहोत। उतरवलेल्या डाळीवर साजूक तूप 1-2 चमचे घ्यायचे, त्यामध्ये जिरं, ठेचलेला लसूण, सुक्या लाल मिरच्या, अर्धा चमचा तिखट घालून फोडणी करायची आणि वरून डाळीवर फोडणी ओतायची। चवीनुसार मीठ घालून डाळ व्यवस्थित मिक्स करून भाताबरोबर सर्व करायची, छान चव येते। इथे आपण गरम मसाल्याऐवजी 1 टेबलस्पून धणे व 2 सुक्या मिरच्या बारीक कुटून घातल्यात, त्यामुळे डाळीला वेगळीच चव येते। गरम गरम भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते दाल फ्राय। घरच्या घरी तयार झालेली दाल फ्राय तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।